आमच्या रोहा रेंज ट्रेकमध्ये आम्ही अवचितगड, बिरवाडी, घोसाळगड किल्ले करून रात्री घोसाळे गावात वस्ती केली आणि आज आमच्या या भटकंतीतील चौथ्या गडाच्या गडभ्रमंतीसाठी निघालो। आज आमचा या गडभ्रमंतीतील चौथा आणि शेवटचा गड आहे किल्ले तळागड। La 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 एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस। घोसाळे ते तळा प्रवासात तळागडचे दर्शन झाले। आम्ही गडाच्या पायथ्याच्या तळा गावात पुसाटीवाडीमध्ये पोहोचलो। इथून आमचा गडाकडे प्रवास सुरू झाला। चला मित्रांनो, चौथा किल्ला। आमच्या या मोहिमेतील हा चौथा किल्ला असल्यामुळे सगळेजण उत्साहात गडाकडे निघाले। पुसाटवाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे, पण त्याचे काम सुरू असल्यामुळे महाराजांची मूर्ती त्या मंदिरात नव्हती, म्हणून आम्हाला महाराजांचे दर्शन घेता आले नाही। पण आज आम्हाला महाराजांच्या या गडकिल्ल्याला पाहायला मिळणार होते। गावाच्या या रोडनी पुढे आलो की आपल्याला गडावर जाणारा हा बोट दिसतो आणि या मार्गाने आपल्याला पुढे गडावर जायचं आहे। चला तर मग आता आपली खऱ्या अर्थाने गडभ्रमंती सुरू करूया। गडावर जाताना असलेला बोर्ड मला थोडा खटकला, कारण या बोर्डावर तला किल्ला असे लिहिले, त्यामुळे या गडाचा उच्चार वेगळा होतो। असे बोर्ड लावता कामा नये, ज्यामुळे या गडाचा उच्चार चुकीचा होईल। ऐतिहासिक कागदोपत्री या गडाचे नाव तळागड किंवा तळा किल्ला असे आढळते, तर तळगड नावानेही हा गड ओळखला जातो। तळागड आणि तळगड ही दोन्ही नावे बरोबर मानली जातात, पण तळागड हे नाव गावाच्या नावावरून भौगोलिकदृष्ट्या अधिक संयुक्तिक ठरते। गड चढायला सुरुवात केली की अवघ्या 20 मिनिटात आपण गडाच्या पहिल्या माचीवर येऊन पोहोचतो। या माचीवर आपल्याला तटबंदीचे अवशेष, घराची काही जोती आणि एका गाड्यावर ठेवलेली आणि जमिनीवर ठेवलेली तोफ पाहायला मिळते। येथून थोडे वर चढून आलो की आपण गडाच्या दुसऱ्या माचीवर येतो। येथे सुद्धा आपल्याला तटबंदी, बुरुज आणि घरांची जोती दिसतात। थोड्याशा जागा अनएक्सप्लोर ज्या जागा आहेत त्या एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतोय, कारण इकडे शक्यतो कोण येत नाही, परंतु इथे आम्हाला मधून काही घरांची जोती दिसली। मग बघूया जोत्यांच्या त्याबरोबर पाण्याचा टाका आहे का, आणि ते शोधण्यासाठी आम्ही आता इथे आलो। गडाच्या या माचीवरचे अवशेष पाहून पुन्हा मागे फिरून आपण पायरी मार्गाने गडाच्या प्रवेशद्वाराजवळ येतो। या प्रवेशद्वाराच्या खाली एक बुरुज या प्रवेशद्वाराच्या संरक्षणासाठी बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो। तो पाहत आपण गडाच्या प्रवेशद्वाराजवळ येतो तेव्हा इथे आपल्याला कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आणि एक शरभ शिल्प पाहायला मिळते। या छोटेखानी प्रवेशद्वाराची कमान आज जरी नसली तरी त्याचे कोरीव काम पाहून त्याची भव्यता लक्षात येते। त्याच्या बाजूला एक खांब टाके आहे
आणि ते पाहताना पाण्याचे एक खांबटाके इतके मोठे आहे की त्याच्या दगडांचा वापर या प्रवेशद्वारासाठी केला असावा याची खात्री पटते. त्या काळी गड बांधताना येथील उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा वापर त्या काळी कसा करत असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे खांबटाके, ज्यामुळे तटबंदी आणि प्रवेशद्वार बांधले गेले आणि गडाची पिण्याच्या पाण्याचीही सोय झाली. या प्रवेशद्वारातून प्रवेश करून आपण गडाच्या तिसऱ्या माचीवर येतो. येथून खाली पाहिले असता प्रवेशद्वाराच्या खाली असलेला बुरुज आणि त्याच्यावर असलेले दगडात कोरलेले पाण्याचे टाके दिसते. गडाच्या या माचीवर आपल्याला तटबंदी व बुरुजांचे अवशेष तसेच घरांची ज्योती आणि 3 तोफा पाहायला मिळतात. गडाचा माथा छोटा असल्यामुळे या गडावर असलेल्या या 3 माचींचा उपयोग कुशलतेने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. गडावरील सैनिकांची व इतर लोकांची राहण्याची व्यवस्था या माचीवर त्या काळी होत असेल. येथून पायऱ्यांचा एक मार्ग आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जातो. गडाच्या या माथ्याच्या बुरुजाच्या खाली अजून एक बुरुज आहे. तो पाहताना या गडाच्या रक्षणाची जबाबदारी त्या काळी या बुरुजांवर असावी असे वाटते. गडावर होणारे हल्ले परतवण्यासाठी असलेले असे बुरुज आपल्याला या गडावर ठिकठिकाणी पाहायला मिळतात. हा बुरुज पाहून पुन्हा मागे वळून आपण गडाच्या माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्यांना लागून असलेल्या बुरुजावर येतो. या बुरुजावर एक तोफ आहे. या बुरुजावरून पायरी मार्गाने आपला गड माथ्यावर प्रवेश होतो. पायथ्यापासून गडावरील वास्तू व्यवस्थित पाहत आपण साधारण 1 तासामध्ये गड माथ्यावर येतो. गडावर आल्यावर सर्वप्रथम आपल्याला गडावरील बुरुज, त्यावर दौलाने फडकणारा आपला भगवा दिसतो. गडाच्या या बुरुजावरून थोडा पुढे आलो की माझ्या मागे आपल्याला एक दरवाजा दिसत आहे. हा नुकताच संवर्धनात सापडलेला दरवाजा आहे. चला तर मग हा दरवाजा आणि त्याच्या पुढे असलेलं पाण्याचं टाकं जे नुकतंच सापडले ते आपण एक्सप्लोर करूया. या बुरुजाच्या समोर एक बांबू लावून ठेवलेले आपल्याला नजरेस पडतात. जवळ जाताच कळते की नुकत्याच एका संवर्धन मोहिमेत या गडाचा चोर दरवाजा आणि पाण्याचे एक टाके सापडले होते आणि तो चोर दरवाजा हाच आहे. म्हणून आम्ही सर्वप्रथम हा दरवाजा पाहायचे ठरवले. हा दरवाजा उतरून खाली आलो तेव्हा पाण्याचे खांबटाके पाहताना हे खांबटाके खूप पुरातन असल्याचे जाणवते. हा दरवाजा आणि खांबटाके पाहून त्या पुढे जाणाऱ्या अस्पष्ट वाटेवरून पुढे आलो की आपण गडाच्या माथ्यावरील ज्या बुरुजाला आपण थोड्या वेळापूर्वी भेट दिली होती त्या बुरुजाच्या खाली असलेल्या दुसऱ्या बुरुजावर येतो आणि येथून पुन्हा पायरी मार्गाने आपण गडाच्या माथ्यावर येतो. मित्रांनो, आता आपण गडावरती प्रवेश केलेला आहे. आपण गडाच्या बालेकिल्ल्यावरती आलेलो आहोत. आता त्या बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या मागे पायऱ्या आहेत. थोडंसं या गडाच्या इतिहासाबद्दल आपण जाणून घेऊया की हा गड इथे केव्हा बांधण्यात आला किंवा त्याचा ॲक्च्युअल इतिहास काय आहे. म्हणजे गडाची जी बांधकाम झालं आहे हा साधारण शिलाराजात वगैरे झालेला आहे, शिलाराजांच्या काळात झालेला आहे. परंतु या गडाची जी बांधणी आहे ही गडाची बांधणी एक ॲज अ टेहळणीचा केंद्र म्हणून हा पुरातन काळापासून चाललेला आहे. पौराणिक नाही, पुरातन काळापासून चालत आलेला आहे. म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 2रं शतक शिलाहारांच्या राज्यात या गडाची ॲज अ वॉच टॉवर म्हणून इथे बांधणी केली गेली. त्याच्यानंतर याला गडाला गडपण देण्याचं काम हे शिलाहारांनी केलेलं आहे. तळागड हा किल्ला कोकणातील मांदाड या प्राचीन बंदराकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता. मौर्य आणि सातवाहन काळात रोमन साम्राज्याशी होणारा व्यापार याच मार्गावरून चालायचा.
सातवाहन काळात बंदराच्या सुरक्षेसाठी अशा किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. सातवाहन राजांच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणात आर्थिक सुबत्ता होती. तळागड हा त्या काळातील प्रशासकीय आणि लष्करी संरचनेचा एक महत्त्वाचा भाग असावा. शिलाहार घराण्याच्या उत्तर कोकण शाखेने रायगड परिसरावर राज्य केले. शिलाहार राजांनी अरबी समुद्रातून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी किनारपट्टीवरील किल्ल्यांचे बळकटीकरण केले होते. तळागड हा मांदाड बंदराकडे जाणाऱ्या मार्गावर असल्याने या काळात तो एक महत्त्वाचा टेहळणीचा किल्ला म्हणून वापरला जात असे. किल्ल्यावरील काही जुन्या तटबंदीचे अवशेष आणि दगडात कोरलेली पाण्याची टाकी शिलाहारकालीन स्थापत्य शैलीचा प्रभाव दर्शवतात. देवगिरीच्या यादवांनी शिलाहारांचा पराभव करून कोकण आपल्या साम्राज्याला जोडले. यादव काळात किल्ल्यांचा वापर केवळ संरक्षणासाठी नव्हे तर महसूल गोळा करण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी केला जात असे. तळागड हा मांदाड खाडीच्या जवळ असल्याने या भागातील प्रशासकीय हालचालींचे ते एक केंद्र होते. इसवी सन 1318 मध्ये यादवांच्या पतनानंतर हा किल्ला काही काळ स्थानिक कोळी सरदारांच्या आणि त्यानंतर बहमनी सत्तेच्या प्रभावाखाली आला. बहमनी काळातही मांदाडे बंदर सक्रिय होते. घाटावरून येणारा माल आणि बंदरातून जाणारा व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी बहमनी सुलतानांनी तळागड, गोसाळगड आणि अवचितगड या किल्ल्यांचा वापर चेकपोस्ट म्हणून केला. किल्ल्याचा विस्तार मर्यादित असल्यामुळे येथे मोठी फौज न ठेवता केवळ शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि व्यापारी तांड्यांना सुरक्षा देण्यासाठी तुकड्या तैनात केल्या जात. 15व्या शतकाच्या शेवटी बहमानी साम्राज्याचे जेव्हा 5 तुकडे झाले त्यानंतर हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात गेला. पोर्तुगीज अनेकदा कोकण किनारपट्टीवर हल्ले करून लुटमार करीत असत. अशा वेळी घाटावर येणारा माल सुरक्षितपणे बंदरापर्यंत पोहोचवण्यासाठी आदिलशहाने तळागडवर कडक पहारा ठेवला होता. आदिलशाही काळात किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी करण्यात आली. या काळात तळागड आदिलशाहीच्या ताब्यात होता आणि सिद्धीला जंजिरेच्या संरक्षणासाठी तळागडची मदत मिळत असे. गडावर भटकंती करत आपण मुख्य बुरुज, त्या बाजूला असलेले चंडिका देवी मंदिर, चोर दरवाजा, पाण्याचे खांब टाके, माथ्यावरील पाण्याची अनेक टाकी, किल्लेदाराचा वाडा, गडावरील महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरांची ज्योती असे अनेक अवशेष पाहत गडावर असलेल्या शिवमंदिरापाशी येतो. माझ्या मागे बघताय ती गडावर असलेल्या पाण्याची टाकी आहेत आणि ही पाण्याची टाकी पाहताना एक गोष्ट मात्र निश्चित जाणवते की गडावर असलेल्या शिबंदीला पाण्याची व्यवस्था करण्यासाठी किती चोख नियोजन केलं जायचं हे या टाक्यांवरून पाहून वाटतं. इथे एकूण 7 ते 8 टाके आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ते एक खमटक आहे. 10 टाके आहेत इथे एकूण आणि एक 11वा टाका आहे ते अर्धवट आहे. या मंदिराच्या बाजूला पाण्याची अनेक टाकी आहेत जी या गडाच्या वैशिष्ट्यात भर घालतात. गडावरील पाण्याची ही टाकी म्हणजे त्या काळी या गडाचे महत्त्व आणि गडावर असलेला राबता अधोरेखित करतात. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे महत्त्व ओळखून या गडावर अनेक कामे केली आणि शत्रूंपासून हे गड सुरक्षित बनवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा 1657 साली कोकणची मोहीम आखली त्या कोकणच्या मोहिमेअंतर्गत हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील झाला आणि महाराजांनी या गडावरती अनेक दुरुस्त्या केल्या. कारण हा गड हा एक सैन्यासाठी छावणी म्हणून हा गड सैन्यासाठी छावणी म्हणून उपयोगात आणत होता आणि त्यानुसार गडावरती पाण्याची टाकी, गडावरची बांधकामं ही महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने करून गड मजबूत केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1657 मध्ये कोकण स्वारी दरम्यान कल्याण आणि भिवंडी जिंकल्यानंतर आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. त्यावेळी तळागड, गोसाळगड हे किल्ले विजापूरच्या आदिलशाहीच्या नियंत्रणाखाली होते. महाराजांनी एकामागून एक हे किल्ले जिंकून आदिलशाहीची कोकणातील पकड ढिली केली. हे किल्ले ताब्यात आल्यामुळे महाराजांना जंजिरेच्या सिद्धीवर जमिनीवरून वचक ठेवणे सोपे झाले. तळागड ताब्यात आल्यामुळे मांदाड खाडीतून होणाऱ्या व्यापारावर आणि तिथून गोळा होणाऱ्या जकातीवर आता स्वराज्याचा अधिकार प्रस्थापित झाला, ज्यामुळे स्वराज्याच्या उत्पन्नात भर पडली. इसवी सन 1659 साली जेव्हा अफजल खान महागाय फौजेनिशी जावळीच्या खोऱ्यात चालून आला होता तेव्हा सिद्दी खैरियत खानने तळागड किल्ल्याला वेढा घातला. त्याला तळागड आणि गोसाळगड हे किल्ले जिंकून पुन्हा जंजिराचा प्रभाव जमिनीवर वाढवायचा होता. तळागड आणि गोसाळगडचे किल्लेदार आणि मावळे अत्यंत कमी संख्येत असूनही सिद्धीच्या फौजेला न डगमगता सामोरे गेले. 10 नोव्हेंबर 1659 रोजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि विजापूरच्या फौजेचा धुव्वा उडवला. अफजल खानाच्या पराभवामुळे सिद्धीची हिंमत खचली आणि अफजल खानाच्या वधाचा धसका घेऊन सिद्धीला तळागड आणि गोसाळगडचा वेढा सोडून जंजिरेला पळून जावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सिद्धीने पुन्हा डोके वर काढले तेव्हा
त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी 1682 मध्ये सिद्धीविरुद्ध मोठी मोहीम काढली. पण औरंगजेब स्वराज्यावर आणि रायगडावर चालून आला आणि छत्रपती संभाजी महाराजांना ही मोहीम अर्धवट सोडून रायगडला परत जावे लागले. इसवी सन 1689 छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर आणि रायगडच्या पतनानंतर परिस्थितीचा फायदा घेत जंजिराच्या सिद्धीने तळागड आणि घोसाळगड या किल्ल्यांवर कब्जा मिळवला. हा किल्ला पुढील सुमारे 44 वर्ष हा सिद्धीच्या ताब्यात राहिला. इसवी सन 1733 मध्ये बाजीराव पेशव्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा फौजेने कोकणात धडक मारली. मराठ्यांच्या प्रखर हल्ल्यापुढे सिद्धीच्या सैन्याचा टिकावा लागला नाही आणि जून 1733च्या सुमारास मराठ्यांनी तळागडावर भगवा फडकवला. तिसऱ्या आंग्ल मराठा युद्धानंतर कर्नल प्रॉथरने मे 1818च्या सुमारास तळागड इंग्रजांच्या ताब्यात गेला. गडभ्रमंती पूर्ण करून आम्ही प्रवेशद्वाराच्या खाली असलेल्या बुरुजावर आलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याला शत्रूंपासून अजिंक्य बनवण्यासाठी गडावर अनेक कामे केली. त्यापैकीच गडाच्या प्रवेशद्वाराला अभेद्य बनवण्यासाठी या बुरुजाची निर्मिती केली असावी. हा बुरुज पाहून आम्ही आता गावात परत आलो आणि आमची ही 4 गडांची गडभ्रमंती पूर्ण झाली. कसं वाटलं? मस्त मस्त. एकदम भारी. यस, एकदम भारी, एक नंबर. कसं लगा? बहुत बढ़िया, मजा आ गया. यस. काय कसं वाटलं मित्रांनो? सुंदर, एक नंबर. घेतो प्रत्येकाचं हे नंतर. पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असे म्हणत आमची ट्रेक टीम आम्हाला घेऊन आली ते एका अशा ऐतिहासिक ठिकाणावर जिथून या गडांचा इतिहास सुरू होतो. आम्ही निघालो होतो तळापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राचीन कुडा लेणी समूहाला भेट देण्यासाठी. 4 गडांची गडभ्रमंती झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत ते कुडा लेणी पाहण्यासाठी. कुडा लेण्यांचा पण एक इतिहास आहे. आपल्या या ऐतिहासिक चॅनलला या लेण्यांचा इतिहास आपण सांगण्याचा आणि दाखवण्याचाही प्रयत्न करूया. चला तर मग पाहूया कुडा लेणी. कुडा येथे समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या एका टेकडीमध्ये 26 कोरीव लेण्यांचा समूह असून त्या 2 स्तरावर कोरलेल्या आहेत. या लेण्यांची निर्मिती प्रामुख्याने इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून ते इसवी सन सणाच्या 4थ्या शतकापर्यंतच्या काळात झाली असावी. या दीर्घ कालखंडामुळे कुडा लेण्यांमध्ये बौद्ध धर्माच्या 2 महत्त्वाच्या टप्प्यांचा प्रभाव दिसतो. पहिला हिनयान काळ म्हणजे सुरुवातीच्या काळात इसवी सन पूर्व 1ल्या शतकात कोरलेल्या लेण्यांमध्ये बुद्धांच्या मूर्तीऐवजी स्तूप आणि चिन्हांना महत्त्व होते. नंतरच्या महायान काळात म्हणजेच इसवी सन 4थ्या ते 7व्या शतकात काही लेण्यांमध्ये बदल करून तिथे बुद्धमूर्ती आणि इतर कोरीव शिल्पे जोडली गेली. कुडा लेणी राजपुरी खाडीवरील प्राचीन मांदाड या प्रसिद्ध बंदराजवळ आहेत. हे बंदर इंडो रोमन व्यापारासाठी एक मोठे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जात असे. या लेणी प्रामुख्याने बौद्ध भिक्खूंसाठी ध्यान, अध्ययन आणि निवासासाठी तयार करण्यात आल्या होत्या. तसेच प्राचीन काळी बौद्ध लेणी आणि विश्रामगृहे ही मुख्यतः व्यापारी मार्गावर बांधली जात असत. कुडा लेणी देखील समुद्रमार्गे येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आणि निवासाची सोय म्हणून वापरली जात होती. समुद्रमार्गे येणारा माल पुढे जुन्नर, पैठण असे घाटांवरील बाजारपेठांकडे जात असे. या प्रवासात कुडा लेणी हे एक महत्त्वाचे विश्रामस्थान होते. येथे 5 चैत्यगृह आणि अनेक विहार आहेत. लेणी क्रमांक 6 हे सर्वात मोठे चैत्यगृह असून त्याच्या भिंतीवर बुद्धमूर्ती, मिथुन शिल्पे, हत्ती आणि कमळपुष्पांचे कोरीवकाम आढळते. पाणी साठवण्यासाठी येथे 11 कोरीव टाक्यांची व्यवस्था आहे. या लेण्यांमध्ये सुमारे 30 शिलालेख आढळतात जे प्रामुख्याने ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेत आहेत. कुडा लेण्यांचे भौगोलिक स्थानच त्याचे व्यापारी महत्त्व सिद्ध करते आणि ही लेणी केवळ धार्मिक केंद्र नव्हती तर ती प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी देखील महत्त्वाची होती.
राहणार इथेच कुडा. ओके. आणि तुमचं सुहास मधुकर चव्हाण, राहणार कोडे. पुढेच ना. ओके. तुम्ही कसे ते लोकल आहात ना, त्याच्यामुळे मग लोकलमुळे तुम्हाला इथले माहिती पण आहे ना या परिसराची. तर हां मित्रांनो, कुडा लेणी ही थोडीशी ऑड बाजूला असल्यामुळे आपल्याला त्याची माहिती वगैरे व्यवस्थित मिळत नाही. पण इथे असलेले जे आर्किओलॉजी डिपार्टमेंटची माणसं आहेत, हे दोघंजण तर हे खूप चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला माहिती येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला सगळ्या लेण्यांबद्दल सांगण्याचं काम करतात. आणि इथे आलात तर काही काळजी करायचं कारण नाही. इतकं यांचं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचं काम करत आहेत आणि आपल्याला लेण्यांबद्दल माहिती द्यायचा प्रयत्नही करत आहेत. ही प्राचीन लेणी पाहून आता आमच्या या गडभ्रमंतीची सांगता झाली. वाटेत जेवणासाठी थांबलो तेव्हा या ट्रेकबद्दल प्रत्येकाने आपापले मत सांगितले. सुरुवात वगैरे नीट झाली. परत दुसऱ्या दिवशी पहाटे पण तिनं मॅनेजमेंट ऑलरेडी चांगली केली होती की बाबा कसं प्लॅनिंग काय करायचं आहे ते 2 दिवसाचं. त्यामुळे कुठे पण असं थांबायला लागलं नाही आपल्याला. त्यामुळे कंटिन्यू एक सुरुवातीला वर जाऊन आलो, मग नाश्ता केला. परत आल्यावर पण लगेचच चहा नाश्ता होऊन निघालो पुढच्या ट्रेकसाठी. परत जे पुण्याहून येणार होते त्यांना पण बरोबर मॅच करून अटेंड केलं पुढच्या ट्रेकसाठी, बिरवाडीसाठी म्हणजे. त्यामुळे बाकी तर एकदम मॅनेजमेंट वगैरे बाकी दोघांचं पण, कुशलनी आणि शिवानी दोघांनी पण मला ढकलून असं पुढे आणलं की बाबा कर पुढे जा. त्यामुळे थोडंफार केलं मी. ट्रेकबद्दल बोलायचं म्हणजे ट्रेक छान झाला आपला, सगळा वेळेत झालाय सगळ्यांचा. खूप चांगला ट्रेक झाला, वेळेवरती झाला. मला खूप खूप मजा आली आणि आवडलं सुद्धा. थँक्यू. सो ओव्हरऑल मॅनेजमेंट खूप चांगली होती, सगळं ऑन टाईम होतं, सगळेच सपोर्टिव्ह होते, कोणी असं काही ग्रुप पडू दिले नाहीत. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा पण खूप चांगला होता. मी पुन्हा अरेंज ट्रेक असेल तर नक्कीच जॉईन करेन. चांगले मॅनेजमेंट होते, व्हेरी वेल अरेंज. टाइम पण असं आपण खूप चांगलं मॅनेज केलं. मी तर पहिल्याच ट्रेकमध्ये गड चढताना गिवअप केलं होतं, पण मला खूप लोकांनी सपोर्ट केलं, त्यामुळे तो पण ट्रेक माझा कंप्लीट झाला. आणि त्याच्यानंतर पण थोडं मोटिवेशन मिळाल्यामुळे मला बाकीचे पण किल्ले करता आले आणि खूप मजा आली ट्रेक करताना वगैरे. सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत, छान आहेत आणि प्रॉपर अरेंजमेंट होती, सगळं वेळेत झालं. जेव्हा ट्रेक चालू झाला मुळात गड किल्ल्यांची माहिती कळली, जेव्हा आपण किल्ल्यावरती आपण फेरफटका मारत होतो. सगळं काही बारीक गोष्टी करण्यात आल्या ज्या कधी ऑब्झर्व केल्या नव्हत्या आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. तर बॉन्डिंग चांगली होती आपल्या पूर्ण ग्रुपमध्ये. परत अरेंजमेंट ऑन टाईम होता, जो पण प्लॅन्ड होता शेड्यूल तो चांगल्या वेळेत प्लॅन केलेला. परत किल्ल्यावर जी पण माहिती सांगत होते, जे पण मेंबर्स असतील किंवा स्वतः विजय सर असतील, ती चांगली एक्सप्लेन केलेली. त्याच्यामुळे किल्ल्याबद्दल एक चांगली माहिती पण भेटत होती, त्यासोबत एक्सप्लोअर करायला पण भेटत होतं. चौघं जे आहेत लीडर्स, त्यांच्या एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन जे आहे ना ते पण वावजण्यासारखं होतं आणि अरेंजमेंट्स खूपच चांगली होती. कुडोज टू लेडी लीडर, थँक्यू. आणि असंच आम्ही प्रयत्न आणि थँक्स टू विजय, स्पेशल थँक टू विजय. खूप छान ट्रेक झाला, किल्लेही चांगले होते, प्रश्नच नाही. माझे 4थ्यांदा झालं, 3ऱ्या-4थ्यांदा झालेले आहेत. पण तरी पण मी का दोनदा-तीनदा का बघतो याचं कारण तेच आहे. मी पहिला किल्ला साधारण 2000-2005च्या रेंजमध्ये बघितला असेल, दुसरा 2016ला बघितला आणि तिसरा आत्ता बघितला. पण या 3 माझ्या भेटीमध्ये त्या किल्ल्यावरती काय बांधकामं झाली याची मला एक जाणीव आली. मी आता काही गोष्टी जाणवत, अरे इथे शिवपिंड होती, गेली कुठे. मला काळ कळलं की शिवपिंड कोणी नेली आणि कशी नेली आणि कुठे ठेवली. तर काल मला त्या गावातल्यांनी सांगितलं, मी गाववाल्यांना स्वतः सांगितलं होतं की शिवपिंड तिथून बाजूला काढा, अशीच ओपन ठेवली होती किंवा पाण्याची टाकी इथं नव्हती, हे आता सापडलंय. मग ते का सापडलं आणि तिथं मग ती तोप सापडली म्हणून ते पाण्याचं टाकं सापडलं, हे गावकऱ्यांनी मला माहिती दिलेली. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होतात. म्हणजे काही जण काउंट म्हणून किल्ले करतात, काउंट नाही, रिपीट झाला करा, हरकत नाही, तुम्हाला निश्चित नवीन काहीतरी माहिती मिळेल. आणि जसं विजयजींनी प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला समजावून सांगितलं, तिन्ही किल्ल्यांना खूप महत्त्व आहे, वेगवेगळा इतिहास आहे, काय काय घटना घडलेल्या आहेत. आणि हे वाचलेलं आहे ऑब्व्हियसली, पण वाचलेलं लक्षात माझ्या तरी जास्त राहत नाही. पण जेव्हा विजयजींनी सांगितलं, म्हणजे कोणीतरी आपल्याला जेव्हा नॅरेट करतो तेव्हा ते बरोबर डोक्यात फिट बसतं. तर थँक्यू विजयजी त्याच्यासाठी. आणि थँक्यू लीडर, को लीडर आणि ट्रेक क्षितिज फॉर अरेंजिंग दिस ट्रेक. थँक्यू. ट्रेक सिरीजसोबत जेव्हा आपण ट्रेक असतो तेव्हा तर नेहमीच काही टेन्शन नसतं, नेहमी चांगलाच होतो ट्रेक. पण यावेळेस असं म्हणतो की शिवानीने मेसेज टाकला होता की 40 डिग्रीमध्ये ट्रेक करायचा आहे. मी तिथे टेन्शनमध्ये आलो होतो, म्हटलं कसं करणार आहे. पण टाईम मॅनेजमेंट इतकं परफेक्ट होतं की कुठे पण उन्हाचा तास एवढा नाही जाणवला.
त्यामुळे खूप सुंदर ट्रेक झाला आणि मॅनेजमेंट पण एकदम जबरदस्त होतं. आणि विजयजींना मी खरंच थँक्यू म्हणतो की त्यांनी जी माहिती सांगितली. म्हणजे किल्ल्यांकडे आपण बघतो म्हणजे नुसतेच अवशेष असतात, पडीक बांधकाम वगैरे, आपण तेवढं पण त्याचा जेव्हा इतिहास कळतो की त्याच्यामागे किती म्हणजे काय म्हणतात किती आक्रमण झाली, मग कसे लढे दिले आपल्या मावळ्यांनी वगैरे, ते जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा ॲक्च्युली त्या बघण्याचा दृष्टिकोन त्याकडे बदलतो आपला. मग त्यांनी जी माहिती सांगितली ती खरंच खूप सुरेख होती. त्यामुळे खरंच विजयजी थँक्यू आणि शिवानीला पण थँक्यू म्हणेन. तर हे जे आपण 4 किल्ले केले रोहा रेंजचे, हे बिगिनरसाठी खूप चांगल्या याच्यात होते. त्याच्यामुळे जे आपल्याकडे 2-3 लोक होती जी नवीन होती त्यांच्यासाठी चांगले झाले. कारण आपण जर बिरवाडी सोडला तर प्रत्येक किल्ल्यावर वास्तू बघण्यासारख्या खूप साऱ्या होत्या आणि किल्ले छोटे असल्यामुळे एवढा काही कोणाला त्रास पण नाही, काही नाही. पण बघण्यासारख्या गोष्टी जाम होत्या. प्लस इतिहास चांगला होता 4ही किल्ल्यांचा. तरी आपली जे संस्थेचे रूल्स आहेत त्यानुसार आपण ते प्रयत्न करत असतो की ट्रेकचा फील न जाता सगळी माहिती मिळत राहावी. थँक्स विजयदादा यांनी ट्रेकला ॲक्च्युली माहिती देऊन लोकांना प्रेरित केलं. आणि नुसतं वाचून आणि हे काही होत नाही, त्या स्पॉटला ती माहिती सांगणार तेव्हा तो बघितल्याचा फील येतो. म्हणजे आपण त्या वास्तूवर ॲक्च्युली उभं राहिल्यावर हा बुरुज कशासाठी किंवा इथून त्याचं भौगोलिक महत्त्व काय ते बघायला मजा येते. आणि टीम पण चांगली होती, सपोर्टिव्ह होती. आणि बाकी मेंबर्सनी पण बराच सपोर्ट दिला, नवीन जुने सगळेच. आणि प्लस तुम्ही विजयदादा, त्यांच्यामुळे बऱ्याच नवीन किल्ल्यावरच्या गोष्टी आम्हाला कळल्या की बाबा, आणि तुमच्यामुळे की बाबा कुठे काय आहे किंवा इथे काय असेल किंवा मग इथे अजून उत्खनन झालं काय मिळेल. म्हणजे तुमच्यामुळे जे मॅपमध्ये पण काही काही नसेल ते तुम्ही दाखवलं. हां, म्हणजे तुमच्यामुळे नवीन माहिती मिळत गेली. तुमच्या ह्याच्यात ती ओढ आहे की बाबा काय काय नवीन दिसतंय का अजून ते बघूया, त्यामुळे ते सगळं बघता आलं. त्यामुळे प्रत्येक ट्रेकला तुम्ही असं मी आशा करतो. नमस्कार, मी शिवानी चव्हाण, या ट्रेकची ट्रेक लीडर. पहिली गोष्ट तर मला सगळ्यांचं कौतुक करायचं आहे की सगळ्यांनी एकदम वेळेमध्ये ट्रेक कंप्लीट केला. एक ट्रेक तेव्हाच पूर्ण सक्सेसफुल होतो जेव्हा टीम चांगली असते. सो ॲटलिस्ट एक अशी अरेंजमेंट जिथे आपल्यासारखे ट्रेकर्स आणि थोडेसे ज्यांना एकदम सोफिस्टिकेटेड ट्रेकिंग करायचं असतं असे ट्रेकर्स सुद्धा एकत्र येऊन ॲक्च्युअल ट्रेकिंग काय आहे, किल्ला बघणं काय असतं, रेंज ट्रेक्स काय असतं, गावामध्ये राहणं किंवा मंदिरामध्ये राहण्याचा एक्सपिरियन्स काय असतो, हे मला त्यांना द्यायची इच्छा होती. सो जे अरेंजमेंट झाले हे त्या अकॉर्डिंगली झाले. दुसरी गोष्ट, जे मेंबर्स आहेत ट्रेक क्षितिजचे त्यांनी पण मला खूप मदत केली 2 दिवस सगळं हँडल करायला. सो त्यांना पण थँक्यू. ट्रेक छान झाला, खूप मजा आली. परत सगळ्यांना भेटू आणि पुन्हा असे ट्रेक करत राहा. बस. मित्रांनो, आपला हा ऐतिहासिक उन्हाळ भटकंतीचा उन्हाळ प्रवास असाच सुरू राहणार आहे. जर आपल्याला या प्रवासात माझ्यासोबत यायचे असेल तर माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन ऐतिहासिक उन्हाळ दिवसाच्या उन्हाळ भटकंतीला. जय भवानी, जय शिवराय.